असं आहे की पहिली मागणी ही आहे की 2019ला बेस्ट वर्कर्स युनियन आणि BSTमध्ये एक MOU झाला. त्या MOUची कुठेही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि त्यातला पहिला मुद्दा आहे की त्या MOUमध्ये, कारण की त्याच्या आधी कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेलेले होते, पण BSTने स्वमालकीच्या गाड्या किती राखायच्या ते कधीच नमूद केलं नव्हतं. त्या MOUच्या माध्यमातून हे ठरलं होतं तिकडे की BST कायमस्वरूपी स्वमालकीच्या 3,337 बसगाड्यांचा ताफा राखेल, जेणेकरून मुंबईकर जनतेला व्यवस्थित ही सेवा जी वर्षानुवर्ष मिळत आलेली ती मिळेल. पण 2019 ते आत्तापर्यंत गाड्या स्क्रॅप होत गेल्या आणि एक साधी नवीन गाडी विकत घेतली गेलेली नाही. या MOUमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्या गाड्या स्क्रॅप होतील त्या गाड्या नव्याने घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका BSTला पैसे देईल. पण 2019 नंतर सातत्याने म्हणजे 3 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, BST कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांची होती, मुख्यमंत्री त्यांचे होते, पण एक साधी नवीन बस गाडी घेण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आणला नाही. आणि आज ही परिस्थिती आलेली आहे की आज नोव्हेंबर येता फक्त 251 गाड्या स्वमालकीच्या शिल्लक राहतात. मग हा प्रश्न येतो की येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनतेला ही अत्यावश्यक सेवा मिळेल की बंद होईल, कारण की स्वमालकीच्या गाड्याच नाही आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर्स मार्फत ज्या गाड्या चालवल्या जात आहेत त्या एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आहेत. आणि तुम्ही आज कधीही पीक आवर्सला गेलात तर किमान तुम्हाला जनता ही 45 मिनिटं 1-1 तास लाईनीत उभी राहताना तुम्हाला दिसते. तर ही पहिली मागणी आहे की BSTने स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या राखाव्या. दुसरं, जे कर्मचारी 30 वर्ष 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना अद्याप त्यांची ग्रॅज्युटी, आता 3 वर्ष म्हणजे 2022 नंतर रिटायर झालेले कर्मचारी आहेत, त्यांना त्यांची हक्काची ग्रॅज्युटी जी 1 महिन्याच्या आत दिली गेली पाहिजे कायद्याने, ती आज सगळ्यात दिली नाही. कोणाचे 15 लाख, कोणाचे 20 लाख अशी त्यांची देणी आहे. एकूण थकीत ग्रॅज्युटी ही 1,000 कोटीची आहे. तर आम्ही मागणी केलेली आहे की हे सेवा, कारण की ते त्यांचं घर कसं चालणार, ते कसं जगणार, त्यांचे कुटुंब कसं जगणार, तर त्यांची हक्काची ग्रॅज्युटी ही तातडीत त्यांना दिली गेली पाहिजे. ही अजून एक मागणी. त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये 7वा वेतन लागू आहे, महाराष्ट्र सरकारला 7वा वेतन लागू आहे, मुंबई महानगरपालिकेला 7वा वेतन लागू आहे, बाकीच्या महानगरपालिकेमध्ये 7वा वेतन आहे. पण आमच्या इकडे शिवसेनेच्या युनियनने ज्या वेळेला करार केला त्यावेळेला लोकांचा विश्वासघात केला. आम्ही त्या करारावर सही केली नाही आणि 7वा वेतन आयोग कुठेही आम्हाला मिळालेला नाही आणि आमचा करार प्रलंबित आहे. तर आमची सरकारला मागणी आहे की BSTचा कर्मचारी जो रात्रंदिवस मुंबईकर जनतेची सेवा देतो, तो महानगरपालिकेचा एक भाग आहे, त्याला 7वा वेतन आयोगाच्याच अनुषंगाने त्याचा वेतन करार तातडीने करण्यात यावा. आणि जे आता वेटलिस्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत तिथे सुद्धा ज्या वेळेला शिवसेनेने कॉन्ट्रॅक्ट्स दिले ते कॉन्ट्रॅक्ट फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने देण्यात आलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सर्व नियम धाब्यावर ठेवून, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या प्रमाणे त्यांना समान कामाला समान दाम, म्हणजे जर एखादा ड्रायव्हर जो BST परमनंट असेल, एखादा कंडक्टर परमनंट असेल, तर त्याच्या समकक्ष जो ड्रायव्हर असेल कॉन्ट्रॅक्टमधला त्याला त्याचं सेम टू सेम त्याचा पगार आणि बाकीच्या शेवटशर्ती मिळाल्या पाहिजे. पण ते दिले जात नाही. म्हणजे आज जर कोण नव्याने परमनंट झाला एखादा ड्रायव्हर BSTमध्ये तर किमान त्याचा पगार 35,000 असेल आणि बाकीच्या सेवा शर्ती असतील. आज कॉन्ट्रॅक्टमधल्या वेटलिस्टमधल्या कर्मचाऱ्यांना 17-18 हजाराचा पगार आहे. कसं जगणार आहे ते? आणि 12-12 तासाच्या काम करतात, त्यांचं शोषण चाललेलं आहे. तर आमची मागणी आहे की जे ते कायद्याने त्यांना मिळालं पाहिजे, बाकी काही नाही, फक्त कायद्याने जे त्यांना मिळालं पाहिजे, समान कामाला समान दाम, त्या तत्वाने त्यांना त्यांचा पगार देण्यात यावा. या प्रमुख मागण्या आहेत आणि वारंवार निवेदनं दिली गेली. शेवटचं निवेदन ज्या वेळेला आम्ही दिलं सप्टेंबर महिन्यामध्ये तेव्हा सांगितलं होतं की 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही याचा निर्णय घ्या. त्यांनी घेतला नाही. कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आहे. तरीही मुंबईकर जनतेला कुठेही त्रास होऊ नये, ही सेवा त्यांना मिळत राहावी याकरिता मी जनरल सेक्रेटरी म्हणून, सरचिटणीस म्हणून या सर्व मुद्दे सुटले पाहिजेत याकरिता नोव्हेंबर 10 तारखेला सोमवारी 11 वाजेपासून इथेच आमच्या कार्यालयामध्ये बेमुदत उपोषण सुरू करतात.
या उपोषण आंदोलनामुळे प्रवाशांवर काही परिणाम होणार आहे, वाहतुकीवर काही परिणाम होणार आहे? नाही, वाहतुकीवर परिणाम होणार नाही याकरिताच मी उपोषणाला बसतोय. पण माझी विनंती राहणार आहे प्रशासनाला, सरकारला, की तुम्ही आमचा अंत पाहू नये तातडीने, कारण की हे सर्व विषय जायज आहेत, सर्व विषय हे आमच्या हक्काचे आहेत, न्याय हक्काचे आहेत. तर तुम्ही या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून तातडीने कामगार हिताचे निर्णय घ्यावेत हीच विनंती. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही याच मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहात, तरी देखील त्याकडे लक्ष देण्यात येत नाही आणि अखेर तुम्हाला उपोषणासाठी उपोषण हे करावं लागत आहे. आता तरी सरकार लक्ष देईल का या सर्व गोष्टींकडे, असं वाटतंय का? अपेक्षा आहे लक्ष दिलं पाहिजे, कारण हा प्रश्न कामगारांचा तर आहेच, पण त्याचबरोबर मुंबईकर जनतेचा सुद्धा प्रश्न आहे. एका बाजूला कामगार आहेत, जवळपास 35 ते 40 हजार कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि मुंबईकर जनतेला जर येणाऱ्या काळात या सेवा जर मिळाल्याच नाही तर मग काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की सरकारने तातडीने याच्यात लक्ष घालून त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावे. तुम्ही जे उपोषण करणार आहात ते उपोषण फक्त तुम्ही एकटे करणार आहात का साखळी पद्धतीने कर्मचारी देखील त्यात सहभागी होणार आहे? नाही, मी एकटा करणार आहे आणि हे बेमुदत उपोषण राहणार आहे. खरं तर उपोषण तुम्ही बेस्ट प्रशासनाच्या विरोधात करताय, बरोबर? तर मग तुम्ही तुमच्या कार्यालयात का करता, त्यांच्या परिसरात का करत नाही? कायद्याने तुम्ही बाहेर बसू शकत नाही. आझाद मैदानावर सुद्धा तुम्ही फक्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसू शकता. आणि त्यामुळे बेमुदत उपोषण करायचं असेल, कुठेही कायदा सुव्यवस्थेला त्रास द्यायचं नसेल, तर म्हणून आम्ही आमच्याच आणखी 1946 पासूनचं हे कार्यालय आहे आमच्या युनियनचं आणि इथे बसणार आणि हे उपोषण लाईव्ह असणार आहे. आम्ही सोशल मीडियावर ह्याला लाईव्ह करणार आणि हे लाईव्ह राहील आणि कोणालाही त्रास होऊ नये ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आमचं आंदोलन कोणालाही त्रास न देता होणार आहे. तुमचं आंदोलन एकदम म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला योग्य निर्णय म्हणता येईल, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही कर्मचाऱ्यांचा विचार करताय तसंच मुंबईतील जे ग्राहक आहे बेस्टने प्रवास करतात त्यांचे देखील दरवाढ वाढलेली तिकिटामागे. म्हणजे साधारणतः ज्यावेळेस रावते साहेब परिवहन मंत्री होते त्यावेळेस त्यांनी तिकीट दर वाढवले होते, त्यानंतर आता 10 रुपये म्हणजे दुप्पट रेट झालेले, त्याची झळ प्रवाशांना बसते. मात्र आता मेट्रो आल्यामुळे अनेक ठिकाणी लोक मेट्रो प्रेफर करतायत, कारण की त्या ठिकाणी ड्रायव्हर असो किंवा चालक असो यांच्याकडनं केली जाणारी आरेरावीची भाषा हे देखील याला कारणीभूत आहे. या संदर्भात तुमचं काय मत आहे? असं आहे की आत्तापर्यंत BSTची सेवा एकदम व्यवस्थित चाललेली आहे. आत्ताही मी तुम्हाला सांगतो की जे कॉन्ट्रॅक्टर्स कडनं ज्या गाड्याच्या परिस्थिती आहे आणि ह्याला सामोरं बिचारे कंडक्टर ड्रायव्हर असतात, जर ती गाडी व्यवस्थितच नसेल, आता AC गाडी अनेक कंप्लेंट्स आहेत की AC गाडीमध्ये उकडतं, तरी उकडल्यानंतर तो मालक समोर नसतो. समोर कोण असतो तर बिचारा चालक आणि वाहक असतो, त्याची काही चूक आहे. तर अशामध्ये ते बिचारे समोर म्हणजे जे पॅसेंजर्सचा रोष आहे त्या रोषाला समोर ती लोक जातात किंवा आमचा कंडक्टर ड्रायव्हर असतो तो त्या रोषाला बळी पडतो. तर म्हणून आमचं म्हणणं आहे की स्वमालकीच्या गाड्या आज 75 वर्षामध्ये या मुंबईकर जनतेला म्हणजे सकाळी 4 वाजेपासून जी सेवा सुरू होते ते रात्री 2 वाजेपर्यंत किंवा त्याच्याहून अधिक ही सेवा सुरू राहते आणि कुठेही आजपर्यंत या सेवेला गालबोट लागलेलं नाही आणि ही सेवा अशीच सुरू राहावी याकरिता ही तळमळ आहे.